नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा इयत्ता 8वी स्कॉलरशिप किंवा विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना प्रमुख जिथं प्रॉब्लेम येतो, समस्या येते, असा टॉपिक तो म्हणजे कोणता? दिनदर्शिका. कोणता टॉपिक? दिनदर्शिका. तर आज आपल्याला दिनदर्शिका या टॉपिक या धड्या संदर्भात आपल्याला काही बेसिक माहिती घ्यायची आहे, त्यासोबत याचे काही बेसिक क्वेश्चन सोडवायचे आहेत. व्हिडिओ जर खूप मोठा होत असेल तर आपण त्याला 2 भागामध्ये डिवाइड करू, आणि जर व्हिडिओ पूर्ण एकाच याच्यामध्ये रेकॉर्ड होत असेल तर आज आपण तसा रेकॉर्ड करणार आहोत. इथपर्यंत आलाच तर व्हिडिओ पूर्ण बघून जायचा, म्हणजे नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये 100% फायदा होईल याची माझी गॅरंटी आहे. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की तो इतरांपर्यंत शेअर करायचा. लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षेचा एकच नियम असतो, तो म्हणजे काय? पुन्हा 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 रिव्हिजन करणे, कन्सेप्ट समजून घेणे. तर आजचा जो व्हिडिओ आपला तो आहे तो स्कॉलरशिपच्या मुलांसाठी उपयोगी तर आहेच, त्यासोबत एमपीएससी ग्रुप बी सी साठी उपयोगी आहे, आणि त्यासोबत राज्यसेवा पेपर 2 सी सॅट मध्ये दिनदर्शिका या टॉपिक वरती प्रश्न येतात. त्यासोबत यूपीएससी मध्ये पण सी सॅटला हा टॉपिक असतो. त्यासोबत महाराष्ट्र पोलीस, आता जी पोलीस भरती निघते मोठी, त्याच्यामध्ये पण तुम्हाला दिनदर्शिका टॉपिक वरती बरेच प्रश्न येऊ शकतात. आणि त्यासोबत आपल्या एमपीएससी मध्ये सुद्धा हे याच्यामधले क्वेश्चन येतात. ठीक आहे, तर आपण दिनदर्शिकेला दुसऱ्या आपल्या शब्दामध्ये काय म्हणतो? कॅलेंडर सुद्धा म्हणतो. प्रत्येकाच्या घरी कॅलेंडर असतं, आणि कॅलेंडर मधले दिवस किंवा कॅलेंडर आपण नेहमी बघत असतो विविध वारांसाठी, विशिष्ट दिवसांसाठी. ओके, तर आपल्याला आज बघायचं आहे कॅलेंडर. काय बघायचं आहे? कॅलेंडर. तर बाळांनो, कॅलेंडर 2 प्रकारचं असतं. किती प्रकारचं असतं? 2. एक असतं सामान्य कॅलेंडर आणि एक असतं लीप कॅलेंडर, लीप वर्ष. एक असतं सामान्य वर्षाचं कॅलेंडर, एक असतं लीप वर्षाचं कॅलेंडर. आणि सिंपल, लीप वर्षामध्ये किती दिवस असतात? टोटल 366 दिवस. किती दिवस असतात? 366 दिवस. आणि सामान्य वर्ष किती दिवस असतात? 365 दिवस. ठीक आहे, मग तुम्ही म्हणता सर याच्यामध्ये कोणता दिवस कमी आणि कोणता दिवस जास्त असतो, कोणत्या महिन्यातला दिवस जास्त असतो? तर सामान्य वर्षामध्ये 28 दिवस असतात फेब्रुवारीमध्ये. ठीक आहे, आणि लीप वर्षामध्ये 29 दिवस असतात. सोबत तुम्ही लिहून सुद्धा घ्या, तुम्ही नोट्स सुद्धा करा. 29 दिवस असतात कोणत्या महिन्यामध्ये? फेब्रुवारी महिन्यामध्ये. ठीक आहे, तर तुमचं आता याच्यामध्ये तुमच्या भरपूर जणांचं म्हणणं असेल सर आम्हाला हे पण कळलं की सामान्य वर्षी 365 दिवस असतात, सर लीप वर्षी 366 दिवस असतात. मग हे वर्ष ओळखायचं कसं? तर नेहमी लक्षात ठेवायचं, लीप वर्ष दर 4 वर्षांनी येतं. लीप वर्ष किती वर्ष येतं? दर 4 वर्षांनी लीप वर्ष येतं. पण तुम्ही म्हणता सर ठीक आहे, दर 4 वर्ष लीप वर्ष येतं, पण लीप वर्ष पेपर मध्ये आलं तर ओळखायचं कसं? हा एक प्रमुख प्रश्न आपल्यासमोर पडतो. तर सगळ्यात अगोदर बघू आपण लीप वर्ष कसं ओळखायचं. लीप वर्ष तर सिंपल, लीप वर्ष कसं ओळखायचं? जर वर्षाच्या शेवटच्या 2 अंकांना 4 ने पूर्ण भाग जात असेल, तुम्ही म्हणता सर वरच्या शेवट म्हणजे कसा? तर लक्ष द्या, वर्षा शेवट म्हणजे 2012 हे वर्ष आहे. वर्षा शेवट किती आहेत? 2 अंक. कोणता आहे? 12. 12ला पूर्ण 4 ने भाग जातो का रे? हो. 4 एके 4, 4 त्रिक 12, बाकी राहिली 0, ही राहिली बाकी. तर 12ला काय गेला? 4 ने पूर्ण भाग गेला, तर 2012 काय झालं? लीप वर्ष. अजून एक एक्झाम्पल घेऊ सर, 1998. तर ठीक आहे, 98 ला आपण 4 ने भाग जातो बघू. 4 एके 4, 4 दुने 8, इथं आला 1. 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, बाकी राहिली 2. आपला नियम काय आहे? बाकी 0 राहिले पाहिजे. पण 1998 हे वर्ष काय? लीप वर्ष नाही, कारण 4 ने पूर्ण भाग गेला का? नाही. ठीक आहे, अजून एक तुमच्यासाठी एक्झाम्पल साठी अजून एक वर्ष घेऊ. आपण घेऊ 2200
20 घेऊ, एकदम पुढची फ्युचर मधली तारीख आहे, भविष्यामधली तारीख आहे. पण नियम काय सांगतो, शेवटच्या 2 अंकांना जर 4 ने पूर्ण भाग जात असेल तर वर्ष कोणतं असेल, लीप वर्ष असेल. तर 2020 2220 20 ला 4 ने भाग जाऊ, 4 एके 4, 4 पंचे 20. तर येणाऱ्या काळातलं 2220 हे वर्ष काय असेल, लीप वर्ष असेल. ठीक आहे. तर तुम्हाला एक सगळ्यांना कळलं, काय कळलं की वर्षाच्या शेवटच्या 2 अंकांना 4 ने पूर्ण भाग जात असेल तर ते वर्ष कोणतं असतं, लीप वर्ष. ठीक आहे. आता याच्यानंतर आता मी तुम्हाला अजून एक वर्ष येतो, 1996. 1996. तर तुम्ही म्हणताल सर हा शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग देत जातोय पूर्ण, आणि 4 ने भाग जात असल्यामुळे 1996 काय झालं, लीप वर्ष झालं. परंतु मी जर म्हटलं की एका व्यक्तीचा 29 फेब्रुवारी 1996 ला काय असेल, जन्मदिवस असेल, जन्मदिवस असेल, जन्मदिवस असेल, तर त्याचा पुढील जन्मदिवस केव्हा असेल, तर त्याचा पुढील जन्मदिवस केव्हा असेल. मग तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की लीप वर्ष किती वर्षांनी येतं, दर 4 वर्षांनी येतं. तुम्ही काय करणार आहे, याच्यामध्ये 4 वर्ष ऍड करणार, 4 वर्ष ऍड केलं की झाले हे 2000, किती झाले 2000. पण एक लक्षात घ्या, शतक पाहण्यासाठी तुम्हाला शताब्दी हे वर्ष कोणतं मानलं आता, शताब्दी वर्ष. कोणतं, शताब्दी वर्ष, कारण इथं काय झालं, एक शतक पूर्ण झालेलं आहे. त्यासोबत जर शताब्दी वर्षासोबत आता इथं सिंपल होतं, तुम्ही 4 ऍड केलं त्याच्यामध्ये 2000, 29 फेब्रुवारी 2000 ला काय असणार आहे, त्या व्यक्तीचा बर्थडे असणार आहे. हे तर तुमचं क्लिअर आहे. पण समजा पेपरला असा क्वेश्चन आला, 29 फेब्रुवारी 1896 ला त्या व्यक्तीचा बर्थडे, तर पुढील वाढदिवस तो केव्हा साजरा करेल, पुढील वाढदिवस तो केव्हा साजरा करेल. मग तुम्ही असं करू शकत नाही, तुम्ही +4 केलं किती आलं, 1900. पण 1900 हे फक्त शताब्दी वर्ष आहे. कोणतं वर्ष आहे, शताब्दी वर्ष आहे. परंतु 1900 हे लीप वर्ष नाही. मग तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर आता सांगितलं होतं की 4 वर्ष ऍड केल्यावर कोणतं वर्ष येतं, लीप वर्ष येतं. पण लक्षात घ्या, शताब्दी वर्षांना, शताब्दी वर्ष म्हणजे कोणते, 1100, 1200, 1300, 1400, 1500, 1600, 1700, 1800, 1900, आता चालू आहे 2000, येणार 2100, येणार 2200. पण हे सगळे वर्ष काय झाले, शताब्दी वर्ष. मग तुम्ही म्हणता शताब्दी वर्ष कशाला म्हणायचं, ज्या शब्दाच्या शेवटी काय असतात, 2 शून्य असतात, त्याला आपण काय म्हणतो, शताब्दी वर्ष. मग शताब्दी वर्षामध्ये काही लीप वर्ष असतात. लीप वर्ष कसे शोधायचे, नेहमी लक्षात ठेवायचं, ज्या शताब्दी वर्षास कितीने भाग जातो, 400 ने भाग जातो. कितीने भाग जातो, 400 ने भाग जातो, त्याला कोणतं वर्ष म्हणायचं, शताब्दी वर्ष. चला तर ठीक आहे, आपण याच्यामधलं कोणतं शताब्दी वर्ष आहे ते पाहू. 1100 ला आपण 400 ने भागलं तर 1100 ला 400 ने भाग जातो का, जात नाही. 1200 ला भागा, 400 हे 0 आहे 0, हे 0 आहे 0 गेलं, 4 एके 4, 4 त्रिक 12. तर 1200 वर्ष काय असेल, शताब्दी वर्ष तर आहेच, पण काय असणार आहे, लीप वर्ष असणार आहे. त्याचप्रमाणे पुढचं लीप वर्ष 16, शताब्दी वर्ष प्लस लीप वर्ष 1600 असेल, त्याच्या पुढचं शताब्दी वर्ष प्लस लीप वर्ष किती असेल, 2000 असेल. तर शताब्दी वर्ष आणि लीप वर्ष हा एकदाच यायला पाहिजे. तर असं दर 400 वर्षांनी होतं. किती वर्षांनी होतं, 400 वर्षांनी होतो. तर ठीक आहे, तर तुम्हाला मी एक छोटासा क्वेश्चन देतो, क्विकली सोडवायचा हा क्वेश्चन, जेणेकरून तुमचं काय होईल, याच्यामध्ये प्रॅक्टिस होणार आहे. एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचा जन्मदिवस, त्या व्यक्तीचा जन्मदिवस येतोय 29 फेब्रुवारी 1496. तर
त्याचा पुढील जन्मदिवस तो कोणत्या साली साजरा करेल. ठीक आहे. ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए 1500, ऑप्शन नंबर बी 1504, ऑप्शन नंबर सी 1600, ऑप्शन नंबर डी 1501. त्याच्यामुळे तुम्ही पटकन 15 सेकंदामध्ये हे सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला तारीख दिलेली 19 फेब्रुवारी 1496 आणि तुम्हाला विचारलंय तो व्यक्ती पुढील जन्मदिवस कोणत्या साली साजरा करेल. सोडवा पटपट, बघून घ्या. किती उत्तर आल्याचं किती येते 1504. तुमचं म्हणणं असं कसं काय. लक्ष घ्या, सगळ्यांनी 19 फेब्रुवारी 1496 प्लस 4 केला असं बरोबर ना, कारण दर 4 वर्षांनी काय येतं लीप वर्ष येतं. त्याचं किती आले 1500. पण मी तुम्हाला आता सांगितलं प्रत्येक शताब्दी वर्ष हे लीप वर्ष नसतं. तर शोधायचं कसं, 1500ला तुम्ही 400 नी भाग दिला तर हा भाग पूर्ण जातोय का नाही, तर 1500 हे लीप वर्ष नाही. तिथून पुढचा लीप वर्ष कोणतं येईल 1504. किती येईल 1504. आणि लीप वर्ष शोधायचं असेल तर शेवटची किती 2 अंकांना तुम्ही कितीने भाग द्या 4 ने भाग द्या, त्याला 4 ने पूर्ण भाग जातोय. उत्तर काय आलं 1504. उत्तर काय आलं 1504. तर आपण लीप वर्ष ह्या टॉपिक मध्ये काय शिकलो, लीप वर्ष कसं ओळखायचं. जर तुम्हाला लीप वर्ष शोधायचं असेल तर लीप शेवटचे 2 अंकांना 4 ने भाग द्या. जर पूर्ण भाग जात असेल तर लीप वर्ष आहे. आणि जर शताब्दी असेल जसे 1500 1600 1700 1800 ह्याला 400 ने भाग द्या. कितीने भाग द्या 400 ने भाग द्या. आणि जर ज्या शतकाला 400 ने पूर्ण भाग जातोय तो एक शताब्दी वर्ष पण आहे आणि प्लस ते कोणते वर्ष आहे लीप वर्ष सुद्धा आहे. तर आता पुढचा टॉपिक बघायचा आपल्याला ऑड डेज. ऑड डेज म्हणजे काय, ऑड डेज. ऑड डेज हा टॉपिक बघायचा आहे. ऑड डेज म्हणजे काय, समजा तुम्हाला कोणतरी म्हटलं की आज सोमवार आहे आणि आजच्या 30 दिवसानंतर कोणता वार असेल. आज कोणता वार आहे सोमवार आहे आणि आज 30 दिवसांनंतर कोणता वार असेल, कोणता वार असेल. मग मला सांगा एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात 7 दिवस असतात. किती दिवस असतात 7. मग तुम्ही काय करणार आहे 30 भागिले 7. किती करणार आहे 30 भागिले 7. असं करून बघू आपण. 30 भागिले 7. 7 एके 7, 7 2 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 चौक किती 28, 7 चौक 28. 30 मधून 28 गेले लागली खाली किती 2. नंबर ऑफ ऑड दिवस किती आले 2 दिवस आले. मग काय करणार तुम्ही सोमवार प्लस 2 दिवस म्हणजे कोणता मंगळवार आणि बुधवार. जर आज सोमवार असेल तर आजपासून बरोबर 30व्या दिवशी कोणता वार असेल बुधवार असेल. कोणता वार असेल बुधवार. ठीक आहे. तर नंबर ऑफ ऑड डेज काढण्यासाठी तुम्हाला ही ट्रिक वापरावी लागते. तर नंबर ऑफ म्हणजे तुम्हाला कधी कधी क्वेश्चनला प्रश्न येतो की महात्मा गांधी जयंती दिवशी काय असेल मंगळवार असेल तर तिथून पुढे बाल दिना दिवशी कोणता वार असेल. तर बाल दिन कधी असतो 14 फेब्रुवारी. महात्मा गांधी जयंती दिन कधी असते 2 ऑक्टोबर. मग 2 ऑक्टोबर पासून 14 नोव्हेंबर किती दिवसांवर ते बघा डिवाइड बाय 7 करा आणि जेवढं ऑड येईल जेवढं म्हणजे काय बाकी येईल त्या बाकीला काय करायचं तिथून पुढचे दिवस मोजायचे. ओके ठीक आहे. जर बाकी 0 आली तर समजायचं तोच दिवस येतोय. ओके ठीक आहे. तर आता
पुढचा टॉपिक घेऊया आपण. आता एक झालं लीप वर्ष झालं, एक नंबर ऑफ ऑल डेज. नंबर ऑफ ऑल डेजचा अजून एक देतो. समजा 16 जानेवारी या दिवशी शुक्रवार असेल तर 70 दिवसांनी कोणता वार असेल, कोणता वार असेल. याच्यामध्ये मी काय करणार आहे, सिंपल 70 डिवाइड बाय 7, 70 दिवस डिवाइड बाय 7. काय करणार, 7 एके 7, 7 10 70. मग याच्यामध्ये तुम्ही आता शुक्रवार पासून पुढे 10 दिवस मोजा. शुक्रवार पासून किती मोजा, पुढे 10 दिवस. लक्ष द्या, 7 एके 7, 7 10 70. वाराला 0 0. मग मी सांगितलं जर शून्यत असेल तर पुढच्या 70 दिवसांनी सुद्धा कोणता वार येणार आहे, शुक्रवार येणार आहे. ओके. बाकी 1 झाली असती तर शनिवार, बाकी 2 आली असती तर रविवार, बाकी 3 आली असती तर सोमवार, बाकी 4 आली असती तर मंगळवार, बाकी 5 आली असती तर बुधवार, 6 आली असती तर शुक्रवार, बाकी किती आले, 0 आलेले आहे. आणि बाकी 0 आल्यामुळं 16 जानेवारी रोजी जर शुक्रवार असेल तर 70 दिवसांनी सुद्धा कोणता वार असेल, शुक्रवार असेल. अशी नंबर ऑफ ऑड विषम दिवसांची ही जादू आहे. तर तुम्हाला कधी असा प्रश्न आला पेपरमध्ये की या दिवशी ही तारीख आहे तर येणाऱ्या 40 50 60 किंवा विशिष्ट दिवसांनंतर कोणता वार असेल, तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं, त्या पूर्ण संख्येला 7 ने भागायचं. आता कोणाला प्रश्न पडला असं 7 ने का भागायचं, तर एका आठवड्यामध्ये दिवस असतात 60, म्हणून किती भागायचं, 7 ने भागायचं. मग अशी कोणाला असा प्रश्न पडला असेल तर लीप वर्ष काढायला 4 नेच का भागायचं, कारण बाळा लीप वर्ष हे दर किती वर्षांनी येतं, 4 वर्षांनी येतं. तर मग कितीने भागायचं, 4 ने भागायचं. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना कळलं. मग तुम्हाला इथपर्यंत कळलं की लीप वर्ष कसं ओळखायचं, नंबर ऑफ ऑल डेज कसे ओळखायचे. आता पुढचं आपण एक लॉजिकल बघू. नेहमी लक्षात ठेवायचं, सामान्य वर्षी. कोणत्या वर्षी, सामान्य वर्षी. कोणतं वर्ष, सामान्य वर्ष. जर सामान्य वर्षी लक्षात घ्या, नेहमी जर हा अख्खा नियम लक्षात ठेवायचा, जर सामान्य वर्षी 1 जानेवारीला बुधवार असेल तर त्याच वर्षी, कोणत्या वर्षी, त्याच वर्षी 31 डिसेंबर रोजी कोणता वार असेल, बुधवारच असेल. कोणता वार असेल, बुधवारच असेल. विसरायचं नाही. हा थंब रूल आहे की सामान्य वर्ष असेल ते सामान्य वर्षी 1 जानेवारीला जर बुधवार असेल तर 31 डिसेंबरला सुद्धा बुधवारच असणार आहे. वार चेंज होत नाही. म्हणजे वर्षाच्या सुरुवातीचा वार आणि वर्षाचा शेवटचा वार काय असेल, समान असेल. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कोणतेही बदल होत नाही. परंतु हे झालं सामान्य वर्षाचं. परंतु लीप वर्ष, कोणत्या वर्षी, लीप वर्षी. लक्ष द्या, लीप वर्ष याच्यामध्ये मात्र थोडासा बदल होतो. याच्यामध्ये 1 जानेवारी रोजी जर कोणता वार असेल, समजा बुधवार असेल, तर 31 डिसेंबरला कोणता वार असेल, गुरुवार. कोणता वार असेल, गुरुवार. का गुरुवार असेल कोण सांगत, कारण फेब्रुवारीमध्ये लीप वर्षी फेब्रुवारीमध्ये 1 दिवस काय झाला, वाढला. 1 दिवस काय झाला,
वाढला. यामुळे एक जानेवारीला लीप वर्षी जर गुरुवार असेल किंवा बुधवार असेल तर लीप वर्षी 31 डिसेंबरला एक दिवस काय होतो, ऍड होतो. इथपर्यंत कळलं सगळ्यांना? याच्यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम नाही. तर चला मी तुम्हाला पुढचं एक गणित देतो, सुटते का बघा. सगळ्यांनी स्वतःची वही नोट करून घ्या. जर जर 1 जानेवारी 2006 या दिवशी गुरुवार असेल तर 31 डिसेंबर 2006 रोजी कोणता वार असेल, कोणता वार असेल. तो ऑप्शन देतोय मी. ऑप्शन नंबर 1 पर्याय क्रमांक 1 बुधवार, पर्याय क्रमांक 2 गुरुवार, पर्याय क्रमांक 3 शुक्रवार आणि पर्याय क्रमांक 4 शनिवार. पर्याय क्रमांक 4 काय असेल, शनिवार. चला सगळ्यांनी सुरुवात करली आहे ना, सॉल्व करा सगळ्यांना. आपण 15 सेकंदाचं काय लावू, स्टॉप वॉच लावू. सुरू झाला स्टॉप वॉच. सगळ्यांनी सॉल्व करा व्यवस्थित. याचं उत्तर सगळ्यांनी कमेंट सेक्शन मध्ये स्वतः टाकलं तरी चालेल. जर 1 जानेवारी 2006 रोजी गुरुवार असेल, चला 15 सेकंद झालेले आहेत, तर 31 डिसेंबर 2006 रोजी काय असेल. सगळ्यात पहिल्यांदा काय बघायचं, वर्ष बघायचं. वर्ष कोणतं रे बाळांनो, 2006. आणि मग अशी मी सांगितले अंकाच्या शेवटची 2 अंकांना 4 ने पूर्ण भाग गेला तर ती लीप वर्ष आहे. ही लीप वर्ष आहे का, नाही. म्हणजे सामान्य वर्ष. आणि सामान्य वर्षी मी काय सांगितलंय, 1 जानेवारीला जो दिवस असतो तोच कधी असतो, 31 डिसेंबरला असतो. तर 1 जानेवारीला कोणता दिवस आहे, गुरुवार. कोणता दिवस आहे, गुरुवार. तर 31 डिसेंबर सुद्धा काय असणार आहे, गुरुवार. ऑप्शन क्रमांक 2. चल ठीक आहे, अजून एक घेऊया. क्वेश्चन नंबर 1 झाला. क्वेश्चन नंबर 2 तुमच्यासाठी, लक्ष द्या. जर 2 जानेवारी 1907 ला सोमवार असेल तर त्याच वर्षी 31 डिसेंबर ला कोणता वार असेल. काढा. सगळ्यात सुरुवातीला काय बघायचं, वर्ष काय रे बाळांनो, 1907. मग शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग जातोय का पूर्ण, शेवट 2 अंक कोणते, 7. याला 4 ने भाग जातोय का, नाही जात. 4 1 4 बाकी 3 राहते. तर हे लीप वर्ष झालं का सामान्य वर्ष झालं, तर हे वर्ष झालं कोणतं, सामान्य वर्ष. कोणतं वर्ष झालं, सामान्य वर्ष. आणि सामान्य वर्ष काय सांगितलं जातं, 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार कधी असतो, 31 डिसेंबरला. पहिलं तुम्ही म्हणता सर 2 जानेवारी दिली आहे. अरे हो, मग जर 2 जानेवारीला सोमवार असेल बाळा, तर 1 जानेवारीला कोणता वार असेल, रविवार. आणि जर वर्ष सामान्य असेल तर 31 डिसेंबरला सुद्धा काय असणार आहे, रविवार असणार आहे. सगळ्यांना कळलं, कळलं असेल लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ. तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचला पाहिजे हा व्हिडिओ.
इथपर्यंत कळलं सगळ्यांना? आता 1 डिसेंबर आणि 1 जानेवारी आणि 1 डिसेंबर तुम्हाला पूर्ण समजलेलं आहे. अजून एक क्वेश्चन घ्या. आता हा क्वेश्चन थोडासा हार्ड, लक्ष द्या. सिंपल. 1 जानेवारी 2008 रोजी गुरुवार असेल. काय असेल? गुरुवार असेल. तर त्याच वर्षी 31 डिसेंबरला कोणता वार असेल? सोडवायला सुरुवात करा. मी ऑप्शन लिहितो. ऑप्शन नंबर 1 गुरुवार, ऑप्शन नंबर 2 शुक्रवार, ऑप्शन नंबर 3 शनिवार आणि ऑप्शन नंबर 4 रविवार. सोडवा पटकन. सगळ्यांनी 1 जानेवारी दिसते. त्यानंतर सर्वांना वर्ष दिसतंय. वर्ष कोणते? 2008. वर्ष कोणते? 2008. पण नेम काय सांगतो? शेवटचा 2 अंकाला बाबा 4 ने भाग ना. 4 पूर्ण भाग जातोय का? हो. तर हे वर्ष कोणते? लीप वर्ष. कोणतं वर्ष आहे? लीप वर्ष. आणि लीप वर्षामध्ये बाळा 1 जानेवारीचा जो दिवस असतो, कोणता दिवस आहे तर सध्या? गुरुवार. तो 31 डिसेंबरला प्लस 1 दिवस म्हणून ऍड केला जातो. आणि पोरा जर 1 जानेवारीला गुरुवार असेल, 31 डिसेंबरला काय असणार आहे? शुक्रवार. कोणता वार असणार आहे? शुक्रवार. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक कोणतं? 2. ठीक आहे. एकदम छान पद्धतीने आपण काय केलेलं हे सॉल्व्ह केलेलं आहे. सगळ्यांना समजलं इथपर्यंत? तर आता आपण खूप महत्त्वाचा टॉपिक घेणार आहे. खूप महत्त्वाचा टॉपिक म्हणजे कोणता? आता तुम्हाला दिनांक दिले जाईल. काय दिले जाईल? दिनांक. आणि दिनांकावरून तुम्हाला काय शोधायचंय? वार शोधायचंय. उदाहरणार्थ कसं? उदाहरणार्थ असं 15 ऑगस्ट 1947 रोजी कोणता वार असेल? कोणता वार असेल? बघा, आपल्याला मी तुम्हाला सुरुवातीला काय शिकवलं? टॉपिक नंबर 1 शिकवला, लीप वर्ष कसं ओळखायचं. टॉपिक नंबर 2 शिकवला, सामान्य वर्ष कसं ओळखायचं. टॉपिक नंबर 3 शिकवला, विषम दिवस शिकवले. ओके. त्यानंतर टॉपिक नंबर 4 शिकवला. काय शिकवलं? टॉपिक नंबर 4, जर तुमचा 1 डिसेंबरला हा वार असेल तर 1 डिसेंबरला कोणता असेल. म्हणजे तुम्हाला सामान्य वर्ष आणि लीप वर्षामध्ये दिवसांचे फरक तुम्हाला शिकवले. टॉपिक नंबर 5 मी शिकवणार आहे, तारखे दिवशी काय काढायचं? वार. तारखे दिवशी काय काढायचा? वार. फक्त तारीख दिलेली असती तर तुम्हाला काय काढायचं? वार काढायचं. काय काढायचंय? वार. आता तुम्हाला काय सांगितलंय? 15 ऑगस्ट 1947 ला कोणता वार असेल? आता ह्या 15 ऑगस्ट 1947 ला तुम्ही व्हिडिओ बघणाऱ्यांपैकी कोणाचा जन्म झाला नसेल किंवा त्याबाबत तुम्ही विचारही केला नसेल. 15 ऑगस्ट 1947 ला त्याचा डिटेलमध्ये अभ्यास असेल. ज्यांनी स्वतंत्र भारताचा अभ्यास केलाय त्याला वार माहिती. पण ज्याला माहितच नाही त्यांनी करायचं काय? लक्षात घ्यायचं. मी आता तुम्हाला जे काय सांगणारे नंबर, ते नंबर सगळ्यांनी काय ठेवायचे? लक्षात ठेवायचे. जर असा क्वेश्चन आला तर अशा क्वेश्चनच्या वेळेस एक नंबर लक्षात ठेवायचा. एक नंबर असतो सामान्य वर्षाला आणि एक नंबर असतो लीप वर्षाला. कोणत्या वर्षाला? लीप. बघा, एवढाच नंबर जरी लक्षात ठेवला तरी कॅलेंडर नावाचा टॉपिक तुमच्यासाठी खूप सोपा होऊन जाईल. तर तुम्ही म्हणता सर कोणता नंबर? नंबर पटकन सांगा. जर सोपा असं तर लक्षात ठेवतो, नाहीतर मी विसरून जाणार आहे.
असं काय करू नको, लक्ष दे. 144,025,036 आणि 146 हा झाला नंबर सामान्य वर्षासाठी. ओके, तर लीप वर्षात नंबर कोणता होईल? 03. काय होणार फक्त 03 4 0 2 5 0 3 6 1 4 6. ते म्हणतात सर नंबर 12 अंकी, महिने 12 असतात, मग सर हे पाठ करू कसं? तर लक्षात ठेव, पाठ करायची गरज नाही, ट्रिक वापर. पहिले 3 अंक 12चा वर्ग, 12चा काय झाला हा वर्ग. पुढचे 2 अंक 5चा वर्ग, पुढचे 2 अंक 6चा वर्ग, पुढचे 3 अंक 12चा वर्ग. आता 12चा वर्ग किती वेळा घेतला आपण? 1 आणि 2 प्लस याच्यामध्ये 2 कर, प्लस याच्यामध्ये काय कर 2 कर. 12चा वर्ग 144, 5चा वर्ग 25 0 25, 6चा वर्ग 36 0 36 आणि 12चा वर्ग 144 प्लस 2 146. इथं फक्त काय, फक्त पहिले 2 अंक वेगळे आहेत, पहिले 2 अंक आहेत वेगळे 0 आणि 3, बाकी सगळं काय सेम आहे. दिसतंय तुम्हाला 5चा वर्ग 6चा वर्ग आणि त्याच्यानंतर 146 म्हणजे कितीचा वर्ग येतो 146, 12चा वर्ग प्लस 2. इथपर्यंत कळलं? तुम्हाला सर नंबर कसले आहेत? नंबर सांगा नीट समजून. बाळा हे नंबर कसले आहेत? लक्ष दे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. हे पण कुठले? सेम. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर? इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर आहे? ठीक आहे. चला आता आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं की क्वेश्चन असा होता मगाशी, 15 ऑगस्ट 1947 रोजीचा काय काढा दिवस. दिवस म्हणजे काय? डे कोणता असेल, वार कोणता असेल. ठीक आहे, लक्ष द्या. नेहमी अगोदर काय घ्यायची? तारीख. तारीख किती आहे रे? 15. तारीख किती आहे? 15. त्याच्यानंतर आपण नेहमी काय करतो? वर्ष लीप वर्ष आहे का सामान्य वर्ष आहे? तसं 47 ला 4 ने भाग जातो का बघा? जातोय का? नाही जाते. 47 ला पूर्ण 4 ने भाग जातोय का? नाही जात. तर मग काय करायचं तुम्ही? हे वर्ष कोणतं झालं? सामान्य वर्ष. कोणतं वर्ष आलं? सामान्य वर्ष. मग 40 ऑगस्ट चा कोड काय झाला? 3. ऑगस्टचा कोड काय आला? 3. 03 ला वर्ष कोणतं आहे? 47 ला. बघा इथं काय लिहिलं तुम्ही? डेट. डेट म्हणजे काय? तारीख. इथं काय आला? नंबर कोड. हा काय झाला इथं? नंबर कोड. हे कोड आहे. सामान्य वर्ष असं सामान्य वर्ष 3 आहे बरोबर. मी 03 घेतलं म्हणजे काय घेतलं? फक्त मी 3 घेतलं. काय घेतलं इथं? फक्त 3 घेतलेलं आहे. काय घेतलेलं आहे? 3 घेतलेलं आहे. 47. आता ह्या 47 वर्षात लीप वर्ष काढायचं. मग तुम्ही किती डिवाइड करणार? 4. किती करणार? 4. 4 एके 4, 4 एके 4, परत 4 एके 4, खाली राहिले किती? 3. म्हणजे ह्या 47 वर्षात किती लीप वर्ष आहेत? 11. किती लीप वर्ष? 11. गुड. ह्यांची सगळ्यांची ऍडिशन करा. ह्यांची सगळ्यांची काय करा? ऍडिशन करा. 5 आणि 3 8, 8 आणि 7 15, 15 आणि 1 16, 15 आणि 1 किती? 16. 1 आणि 1 2, 2 आणि 4 6, 6 आणि 1 7. किती आले? 76 आले. किती आले? 76 आले. आता आपले टोटल नंबर किती आलाय? 76. टोटल नंबर किती आलेला आहे? 76. आणि 76 नंबर आलाय. 76 ला किती डिवाइड करा तुम्ही? 7 ने. किती डिवाइड करायचं? 7 ने. बघा 76 ला आपण किती डिवाइड करू? 7. 7 एके 7, 7 10 70,
बाकी राहिले इथे किती 6. आता जर बाकी इथं 6 राहत असेल तर काय करायचं बघा. एक बाकी राहत असेल तर तिथं आला संडे, तिथं काय आला संडे, संडे म्हणजे रविवार. बाकी 2 राहते सोमवार, बाकी 3 राहते मंगळवार, बाकी 4 राहते बुधवार, बाकी 5 राहते गुरुवार, बाकी 6 राहते शुक्रवार आणि बाकी 0 राहते तर शनिवार. तर आपली बाकी किती राहते, बाकी आपली राहते 6. तर 15 ऑगस्ट 1947 ला कोणता वार होता, शुक्रवार. खोटं वाटते, आपण चेक करून बघू. चला आपण काय करू, चेक करू. काय 15 ऑगस्ट 15 ऑगस्ट 1947 चा डे. पंचांगाला इथं आपण काय करू, डे करू. काय करू, डे. तर 15 ऑगस्ट 1947 ला एक मिनिट. अरे 15 ऑगस्ट 1977 झाले, 47. तर कोणता होता बाळांनो, हे बघा फ्रायडे. आपलं उत्तर काय आले, फ्रायडे. इथं पण काय आलेलं आहे, फ्रायडे आलेला आहे. तर असं आपण कोणताही दिवस, कोणताही तारीख घेऊ शकतो, कोणतीही तारीख घेऊ शकतो. उदाहरणार्थ चला आपण अजून एक करू. आपण एक तारीख धरू की 20, किती 20 फेब्रुवारी 1972. हे दिवशीचा काय आपण काढू, डे काढू. काय काढू, डे काढू. तर कसं करणार तुम्ही डे, बघा. अगोदर काय घ्यायची, तारीख घ्यायची. अगोदर काय घ्यायची, तारीख. वर्ष लीप आहे की सामान्य हे बघण्यासाठी तुम्ही काय करणार, 4 ने भाग देणार. 4 एके 4, 4 एके 4, इथं आले 3 आणि 4 8 32. म्हणजे ह्याला पूर्ण भाग गेलेला आहे. म्हणजे हे वर्ष कोणते, लीप वर्ष. आणि लीप वर्ष जर असेल, लीप वर्षामध्ये ऑगस्ट महिन्यासाठी कोड काय 3 आहे. त्यामुळे काय टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही इथे किती लिहा, 3 लिहा. किती लिहा, 3. वर्ष कोणते, 72. मग ह्या 72 वर्षात लीप वर्ष किती वेळा आले हे काढण्यासाठी आपण किती डिवाइड करणार, 4 ने. 4 एके 4, 4 एके 4, इथं आले बाकी 3, 4 8 32. किती वेळा आले लीप वर्ष, 18 वेळा आले. किती वेळा आले, 18 वेळा आले. यांच्या टोटल करा. 8 आणि 2 10 आणि 1 3 13, 7 आणि 3 10 आणि 1 11. मग काय करायचं, हे जेवढे डेज आलेत, आपण जे पहिला टॉपिक शिकलेला ऑल डे काढायचे, ऑल डे काढायचं बघितलं होतं. तर आपण काय बघितलेलं, डिवाइड कितीने करायचं, 7 ने. तर 113 ला आपण जर 7 ने डिवाइड केलं तर किती येईल रे, कोण सांगा मला. 7 एके 7, 7 दुने 14, मग 7 एक 7. यातनं गेले, इथं खाली किती राहिले, 4 राहिले. वरून किती आले, 3. 7 एके 7, 7 दुने 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 5 35, 7 सक 42. 7 सक किती, 42. शिल्लक किती राहिली, 1. आणि मग सांगितलं होतं शिल्लक 1 राहत असेल तर वार कोणता असतोय, रविवार. वार कोणता असतोय, रविवार. चला आता आपण पुन्हा एकदा चेक करू. 20 फेब्रुवारी 1972 ला कोणता वार होता, सॉरी 20 फेब्रुवारी 1972 ला कोणता वार होता. 20 फेब्रुवारी 1972 ला डे कोणता होता. तर हे बघा संडे. आपण उत्तर संडे काढलं होतं. उत्तर खरखरच काय आहे, संडे आहे. तर अशाच तुम्हाला आज दिनदर्शिका कळली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. पुढचा जो काही व्हिडिओचा भाग आहे तो आपण पार्ट 2 मध्ये घेऊन येणार आहोत. नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. हा व्हिडिओ
येणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या काळामध्ये दिनदर्शिका या टॉपिक मध्ये काय महत्वाचं आहे. पार्ट 2 मध्ये आपण जे राहिलेला टॉपिक पण घेऊ आणि एक्स्ट्रा क्वेश्चन सुद्धा तुमच्यासाठी घेऊ. तर थँक्यू हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.